SSK हॉटेल बाहेरील शिवसैनिकांच्या राड्यानंतर पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला आहे। परिसरात तणाव पसरवणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आलेला आहे। शेवटचे काही तास उरले असताना देखील उमेदवारांना तिकीट वाटप केलं जात नसल्याचा आरोप करत समस्त शिवसैनिकांनी आज महानगर प्रमुख अजय बोरसे यांना बेदम मारहाण केलेली आहे। माजी महापौर विनायक पांडे यांच्या मुलाला प्रभाग क्रमांक 24 मधनं उमेदवारी पाहिजे होती, मात्र ती दिली नाही आणि अर्वाच्य भाषेमध्ये वागणूक दिल्याचा आरोप करत विनायक पांडे यांच्या समर्थकांनी अजय बोरसे यांना मारहाण केली आणि आपण बघतोय संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे। पोलिसांच्या माध्यमातून अशा प्रकारची धडपकड ही केली जाते। शिवसैनिक जे काही आक्रमक होते त्यांना आता ताब्यात घेण्याचं काम पोलिसांकडनं सुरू झालेलं आहे। प्रचंड तणाव असा ह्या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे। तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आता पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतलेला आहे आणि हा वाद आता जास्तीत जास्त विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण शिवसैनिकांमध्ये अशा स्वरूपाच्या हाणामाऱ्या ह्या पहिल्यांदाच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आहेत। तिकीट वाटप आणि उमेदवारी अर्ज भरायला आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्यापासून हे रणकंदन अधिकच माजणार अशी एकंदरीत शक्यता निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मुकुल, या परिसरात आता तणाव निवळलाय का? एकूणच शिवसेना शाखा ज्या आहेत शहरामध्ये तिथे कशा प्रकारे बंदोबस्त आहे, तिथे काय वातावरण आहे? अद्यापही तणाव इथे कायम आहे। पोलिसांनी आत्ताच जवळपास 15 शिवसैनिकांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना इथून दुसरीकडे गेलं जात आहे। दुसरीकडे जर विचार केला तर अजय बोरसे ज्यांना मारहाण झालेली ते हॉटेलमधल्याच एका रूममध्ये त्यांनी स्वतःला कोंडून घेतलेलं आहे। स्वतःच्या सुरक्षेसाठी ते हॉटेलमध्येच थांबलेले आहेत आणि जे जिल्हा प्रमुख आहेत तिथे करंजकर त्याच्याबरोबर इतर जी कमिटी होती शिवाजी सहाणे आणि इतर नगरसेवकांची, तर ते एबी फॉर्म घेऊन इथून बाजूला निघून गेलेले आहेत। ज्या उमेदवारांचे एबी फॉर्म देणं बाकी आहेत त्यांना एबी फॉर्म दिले जात आहेत। तो एक प्रकार झाला। दुसरीकडे अजय बोरसे यांनी स्वतःला कोंडून घेतलेला आहे आणि तिसरीकडे पोलिसांनी संपूर्ण परिसरावर ताबा घेतलेला आहे। प्रचंड तणाव आता ह्या शिवसैनिकांमध्ये बघायला मिळतो आहे आणि एकंदरीतच वातावरण हे गंभीर आहे। पोलिसांनी जर वेळीच हस्तक्षेप केला नसता तर आज मोठा अनर्थ देखील घडला असता। नक्कीच, धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नाशिकमध्ये अजूनही तणाव कायम आहे। पोलिसांनी या सगळ्या परिसराचा ताबा घेतला असला तरीही शिवसैनिकांची नाराजी अजूनही दिसून येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।